नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्याने आता धूमकेतूला छान असं सरप्राईज दिलं असतं. त्यामुळे धूमकेतू खूपच खुश झालेली असते. आता सत्या आणि मीरा दोघेही बसलेले असतात. मीरा अगदी सत्याच्या मिठीत बसलेली असते. सत्याच्या हातात हात देते आणि म्हणू लागते, हो तुम्हाला माहिती आहे, आज मी खरंच खूप खुश आहे. हे सगळं स्वप्न आहे की काय असंच मला वाटतंय हो. खरंच माझ्या आयुष्यात असं काही घडेल याचा कधी मी विचारच केला नव्हता. असला स्वप्नातला परीसारखा ड्रेस मला आणि हे सगळं माझ्यासाठी खरंच खूप भारी वाटायला हे सरप्राईज. थँक्यू हां. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू आता या सगळ्या सरप्राईजची सवय करून घे, कारण असले सरप्राईज तुला अधूनमधून मी देत जाणार आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच खरंच तुम्हाला कसं सांगू ना, माझ्या मनाला काय वाटतंय ते मी सांगूसुद्धा शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या मुलीला काय हवं असतं माहिती आहे? आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी करावं, आपल्याला काहीतरी सरप्राईज द्यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही काही नवरे खरंच खूप खडूस असतात, सांगूनही हे सगळं करते नाही. पण तुमचं तसं नाही आहे. तुम्ही खरंच खूप भारी आहात, अगदी जगात वेगळे. खरंच मी खूप नशीबवान आहे. म्हणजे कसं आहे ना, मला लग्नाच्या वेळेस तुमचा खूप राग येत होता, पण तरी आपलं लग्न झालं आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं समज करायलेत. खरंच मला खूप खूप आनंद झाला आहे आज. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू जगाचं मला माहिती नाही, पण माझ्या धूमकेतूला जे जे आवडतं ना ते हा सत्य समज करणार. असे म्हणत आता दोघेही एकमेकींच्या मिठीत आता गप्पा मारत असतात. अगदी एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात. तर इकडे आता निरूपा मात्र दबी धरून आपल्या रूममध्ये कशी तरी झोपलेली असते. राम 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 असे म्हणत आता निरूपाने आपल्या अंगावरती ती कंबल घेतलेली असते खरी, पण निरूपाला खूप भीती वाटलेली असते. इकडे सुधाकर भाऊ ढरामडूर घोरायचं काम चालूच असतं. त्याच वेळेस आता निरूपाला घुंगरांचा आवाज येऊ लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अरे बापरे, घुंगरांचा आवाज, कोण आलं असेल? अरे बापरे, ती छाया आली की काय? नाही नाही नाही, ती इकडे पण आली असेल का? असे म्हणत आता निरूपाला पार घाम फुटलेला असतो. निरूपा खूपच घाबरलेली असते. तेवढ्यात आता तिला देविकाचा आवाज येतो, आई आई कुठे आहात तुम्ही? आता मात्र निरूपाला वाटतं की हा घुंगरांचा आवाज मग देविकाच्याच पायातल्या पैंजणांचा असेल. ती आवाज देते मला, मी बघून येते हा. असे म्हणत आता घाबरतच निरूपा उठते आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर डोकावून बघते. तर देविका तर कुठे दिसत नाही. मग देविकाचा आवाज कसा आला? आता निरूपा मात्र इकडे तिकडे बघू लागते. देविका देविका असा आवाज देत आता निरूपा थोडीशी पुढं जाते. त्याच वेळेस आता एक सावली म्हणजे कोणीतरी जाताना तिला दिसू लागतो. तेव्हा आता निरूपा मात्र, देविका, अगं ए देविका कुठेस तू? असे म्हणत म्हणत आता मात्र त्या सावलीचा पाठलाग करत तिच्या पाठीमागे निघालेली असते. निरूपा खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेस आता समोरच तिला छाया, ती मेणबत्ती घेतलेली छाया हातात मेणबत्ती घेऊन जोरजोरात हसत असते आणि निरूपाकडे बघत असते. आता मात्र निरूपा हे सगळं दृश्य बघून खूप घाबरते आणि जोरात ओरडते. आणि तेच आता निरूपा पाठीमागे येऊन आता लगेच सोनालीला धडकते. आता पुढे छाया, मागे सोनाली. हे बघून निरूपाचे तर बापरे काय हाल झालेले असतात. निरूपाला मोठा धक्का बसलेला असतो. निरूपा जोरात ओरडते. आता लगेच निरूपाचा आवाज इकडे बाहेर सत्या आणि मीराला येतो. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, निरूपाचा आवाज, काय झालं असेल? ही निरूपा का ओरडते एवढ्या रात्री? चल बरं धूमकेतू. असे म्हणत आता सत्या आणि मीरा दोघेही धावतच येतात. तोपर्यंत निरूपाला आता चक्कर आलेली असते. चक्कर आलेली निरूपा आता तिथे खुर्ची असते, त्या खुर्चीवरती बसून घेते. आता मात्र ती जी समोर सोनाली असते ना, ती तिकडनं गायब होते. त्याच वेळेस सत्या आणि मीरा येतो. सत्या आता जोरजोरात ओरडू लागतो, आई काय झाले तुला? आई. आता सत्या निरूपाला उठू लागतो. तेवढ्यात मीरा पटकन ग्लासभर पाणी घेऊन येते आणि आता निरूपाच्या तोंडावरती शिंपडू लागते. त्याच वेळेस हा बिंडोक पंकज, देविका आलेले असतात. तेव्हा पंकज ओरडतच म्हणू लागते, ए माझ्या आईला काय करतोय, काय करतोय मामाला, बाजूला हो. तेव्हा सत्य म्हणू लागते, ए बिंडोक, दिसत नाही का? अरे निरूपा बेशुद्ध झाली
आता सगळेजण धावत आलेले असतात. आता मात्र पाणी शिंपडल्यामुळे निरूपा शुद्धीवरती आलेली असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा काय झालंय? अगं का ओरडली तू? निरूपा खूप घाबरलेली असते. तेव्हा ती पटकन आता सत्याला अशी घट्ट मिठी मारते, म्हणजे सत्याच्या अशा कमरेला, आणि म्हणू लागते, मला खूप भीती वाटते, मला खूप भीती वाटते. आता मात्र आपल्या आईने आपल्याला असं मिठीत घेतलेलं बघून सत्याला मात्र खूपच बरं वाटतं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा घाबरू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, तुला कोण बी काय बी करणार नाही, तू घाबरू नको बरं. आता मात्र निरूपा पटकन सत्याकडे बघू लागते आणि बाजूला होते. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा अगं काय झालं, एवढी का किंचाळली? तेव्हा निरूपा म्हणू लागते, ती आली इकडे, ती आली, मी पाहिलंय तिला. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं ती कोण, तिचं नाव सांग, नेमकं काय झालंय सांगशील का निरूपा? तेव्हा निरूपा म्हणू लागते, मी तिला तिकडे बघितलंय, हातात मेणबत्ती घेऊन होती, आणि देविका पण. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, आई मी कधी होते तिकडे? काही सांगू नका, मी नव्हते तिकडे. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, नाही ग तू नव्हती, तुझं भूत. तेव्हा देविका म्हणू लागते, ओ बेबी, आई काय बोलतायत, माझं भूत कसं असेल? तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं वेळ लागलाय का? अगं या बबडीचं भूत कसं असणार आहे? ही बबडीच इथे आहे ना, मग भूत कसं असेल तिचं? तेव्हा निरूपा म्हणू लागते, तिचं भूत नाही रे, अरे ते नाही का जंगलात आपण बघितली होती ती छाया, मेणबत्ती हातात घेऊन अशी चालली होती, आणि मला देविकाचा आवाज आला, आई कुठे आहात तुम्ही? देविका म्हणू लागते, कोण मी? नाही मी नाही आवाज दिला. त्यावर निरूपा म्हणू लागते, तू नाही ग, त्या भूतनीनेच दिला. आणि मग मी देविका म्हणून तिचा पाठलाग करू लागले, आणि मग काय, ती माझ्याकडे बघून हसत होती, आणि तेवढ्यात मी पाठीमागे ओरडतच आले, आणि पाठीमागे येऊन कुणाला धडकले माहिती? त्या सोनालीला. पुढे छाया, मागे सोनाली, दोघी पण भूतनी. मला खूप भीती वाटते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा घाबरू नको, हे बघ तू टेन्शन घेऊ नको बरं, सगळं काही ठीक होईल, मी आहे ना, मी साठी काय बी करायला तयार आहे, येऊ दे त्या भूतनीला. तेव्हा पंकज लागतो, अरे बापरे, छाया सोनाली, दोन भूतण्या, आपलं काही खरं नाही. मम्मा आपल्याला इथे नको थांबायला, इथेच असेल ती, चल चल पटकन, चला पळा, असे म्हणत आता सगळेजण तिकडनं पळालेले असतात. पण सत्या मात्र आता या सगळ्याचा विचार करत तिथेच थांबलेला असतो. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी आता सगळेजण मस्त फिरून आलेले असतात. आता फिरून येतात, सगळ्यांना भूक लागलेली असते, नाश्त्याची वेळही झालेली असते. सगळेजण आता इथे टेबलवरती बसलेले असतात. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ, रवी, रिया मस्त बाहेरचं वातावरण बघत असतात. तेवढ्यात आता लगेच ऑर्डर घेण्यासाठी स्टाफमधली एक मुलगी येते आणि मला लागते, प्लीज तुमची ऑर्डर द्या मला. तेव्हा पंकज लागतो, माझ्यासाठी आणि माझ्या बेबीसाठी मस्त ना सँडविच आणा आणि ऑरेंज ज्यूस आणा, चालेल ना? त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, चालेल बेबी, तुझी चॉईस मला आवडते. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, माझ्यासाठी आणि रियासाठी चिकन सँडविच आणा आणि ऑरेंज ज्यूस चालेल आम्हाला. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, आणि आमच्यासाठी ना व्हेज सँडविच द्या, कसं आहे ना आम्ही नॉनव्हेज नाही खात, आम्हाला नाही आवडत नाही एवढंसं. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, चालेल. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, आणि माझ्यासाठी ना दुधाची मस्त कॉफी द्या. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा मलाही चालेल. आता मात्र सगळ्यांनी ऑर्डर दिलेले असतात, पण सत्या आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात, कारण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये अशी ऑर्डर देण्याची काही सवय नसते ना, आणि काय ऑर्डर करायचं हेही त्यांना माहिती नसतं. त्यामुळे आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. सत्या धूमकेतूला खुणावतो, काय मागवायचे धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, मला काही माहिती नाही. त्याच वेळेस आता पंकज आणि देविका मात्र हसू लागतात. त्यावर लगेच आता रवी, रिया म्हणू लागतात, सत्य दादा, मीरा वहिनी काहीतरी मागवा ना, तुमच्यासाठी नाश्त्याला मागवा ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय मागवायचे धूमकेतू? त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, ताई तुमच्याकडे वडापाव मिळेल का? आता मात्र जोरजोरात पंकज हसू लागतो आणि मला लागतो, सत्या, जिथे तिथे तू लायकीच दाखवतो का रे? अरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये वडापाव माहिती तरी असेल का कुणाला? अरे ही काही टपरी आहे का, वडापाव मागतोय तू? तेव्हा निरूपा म्हणू लागते, बाबा मोठं 5 स्टार हॉटेल आहे, आपण हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत, इथे वडापाव नाही, दुसरं सगळं काही भेटतं, दुसरं मागवायचं असेल तर मागव. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, मग काय मागवायचे धूमकेतू?
त्यावर लगेच आता त्या स्टाफमधली जी मुलगी असते ना ती म्हणू लागते, सर तुम्हाला कॉफी हवी आहेत का? आता मात्र सत्या म्हणू लागतो, हो चालेल चालेल. त्यावर आता त्या मुलीने कॉफीची जी काही नावं असतात ना ती सगळी सांगितलेली असतात. कुठली कॉफी आणायची? आता मात्र शेवटचं नाव घेतलेलं असतं अमेरिकॉनो ब्लॅक कॉफी. तेव्हा सत्या म्हणू लागतं, ती शेवट सांगितली ना अमेरिकेवाली तीच घेऊन या. तेव्हा आता पंकज जोरजोरात हसू लागतो, अरे बापरे अमेरिकेवाली कॉफी. तेव्हा निरुपा म्हणू लागते, पेऊ दे रे, याची कधी इच्छा पूर्ण होणार आहे अमेरिकेला जाण्याची? हा कधी जाणार आहे थोडीच अमेरिकेला, त्यामुळे अमेरिकेची कॉफी पिऊन घेऊ दे. तेव्हा पंकज लागतो, प्या प्या अमेरिकॉनो कॉफी प्याच तुम्ही. आता मात्र असे म्हणत पंकज आणि देविका जोरजोरात हसू लागतात. तेव्हा सत्याला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, हसायला काय झालंय तुम्हाला? तेव्हा देविका म्हणू लागते, मीरा काय मागवलंय तुम्ही? अमेरिकॉनो कॉफी. शी, कशी असेल ती? पिऊन बघा. आणि मीरा, काय ग, काल तो कोणता फनी ड्रेस घातला होता? शी, कसली जम्बो दिसत होती तू. आजकालच्या ट्रेंडमध्ये कोणी असा आउटिंगचा ड्रेस घालतं का? शी, कसला दिसत होता, मला ना अजिबात नाही आवडला. आजकालच्या जगात हे असले ड्रेस कोणीही घालत नाही. तेव्हा लगेच आता मीराला मात्र या देविकाचा राग येतो. आता मात्र लगेच देविका म्हणू लागते, हो देविका, तू माझ्या ड्रेसवर हसते? तो नवरा जरी आपल्यासाठी प्रेमाने काही घेऊन आला आणि ते जगावेगळं असेल ना तरी ते मला खूप आवडतं बरं का देविका. कारण तो ड्रेस माझ्या नवऱ्याने स्वतःच्या कष्टाच्या पैशाने मला गिफ्ट म्हणून दिला होता. तुझ्या नवऱ्याने तुला कधी स्वतःच्या कष्टाच्या पैशात रुमाल तरी दिलाय का देविका? बोल ना. आता देविकाची बोलती मात्र इथे मीराने बंद केलेली असते. सत्या मात्र धूमकेतूकडे बघू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मग त्या ड्रेसमध्ये मी कशी दिसू दे, पण ते माझ्या नवऱ्याचं प्रेम होतं ना, त्यामुळे मला ते आवडतंच. आता मात्र लगेच रवी आणि रिया देविकाला हसू लागतात. देविकाची बोलती तर आता इथे मीराने जागेवरती थांबवलेली असते. निरुपाही आता पंकज आणि देविकाकडे रागाने बघते. त्याच वेळेस आता लगेच सगळ्यांची ऑर्डर आलेली असते. तेव्हा लगेच आता सुधाकर वाहू लागतं, चला चला आता मस्त नाश्ता करून घ्या बरं, चला पटकन. आता सगळ्यांची ऑर्डर आलेली असते. सत्या आणि मीरासाठी मस्त अमेरिकन ब्लॅक कॉफी आता मोठ्या कपामध्ये आलेली असते. सत्या मात्र असा स्टायलिशमध्ये असा कॉफी प्यायला सुरुवात करतो. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, सत्या दादा काय मस्त कॉफी घेतली ना तू, वा वा छान हां, अगदी स्टायलिशमध्ये. आता मात्र पंकज आणि देविका दोघांकडे बघत असतात. आता सत्या आणि मीराने एकच घोट कॉफी घेतलेली असते, पण सत्या जोरात फुंकर मारतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अरे काय करतोय तू? त्याच वेळेस आता पंकज आणि देविका आणखीन खदाखदा हसू लागतात. मी म्हटलं होतं अमेरिकन कॉफी प्यायची ना, प्या 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 प्या. कसली तोंड वाकडी झालीत ना, अरे बापरे घाणेरडी होती का, असे म्हणत दोघेही आता जोरजोरात हसू लागतात. आता मात्र मीराला खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, ए पंकज, दात काढायला काय झालं रे तुला? अरे ही कॉफी चांगली लागणार नाही हे तुला आधीपासूनच माहिती होतं ना. मग तुझ्या भावाला असल्या कॉफींची कधी सवय नाही. जर तुला माहिती होतं तर तू का सांगितलं नाही? मला माहिती आहे ना, तुझ्या भावाची झालेली फजिती बघायला तुला आनंद मिळतो ना, मज्जा वाटते ना, म्हणून सांगितलं नाही ना. बोल ना. आता पंकज मात्र गप्प बसतो. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, मीरा. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बैस देविका. दुसऱ्यावरती हसणं म्हणजे अगदी चुकीचं असतं. आणि दुसऱ्यांना जर काही माहिती सांगितली, जर त्यांचं भलं असेल त्यात ते सांगितलं तर काही बिघडत नाही, पण तुमच्यासारख्या लोकांना ना ते जमतच नाही. आता मात्र लगेच सत्या मात्र गप्प बसून धूमकेतूकडे बघत असतो. तेव्हा आता लगेच मीरा त्या स्टाफमधल्या ताईंना आवाज देते आणि मला लागते, ताई इकडे याव. त्याच वेळेस आता लगेच स्टाफमधली एक मुलगी येते आणि मला लागते, काय झालं आहे ताई? तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा तुमच्याकडे चहा मिळतो का, साखरेचा चहा? तेव्हा आता ती मुलगी म्हणू लागते, हो ताई मिळेल ना. त्यावर मीरा म्हणू लागते, मग आमच्यासाठी ना मस्त मसाला चहा पाठवा आणि त्याबरोबर बिस्किटही पाठवा आणि ती रूममध्येच घेऊन या. चला हो आपण रूममध्ये जाऊया. असे म्हणत आता मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि सत्याला तिकडनं घेऊन जाते. त्याच वेळेस पंकज जोरजोरात हसू लागतो आणि मला लागतो, मसाला चहा
आणि त्याबरोबर काय तर बिस्किट. छी. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, 1 मिनिट काहीच, काय होतंय तुम्हाला? आपण इकडे फॅमिली टाईम स्पेंड करायला आलो ना, मज्जा करायला आलो ना, मग त्या दोघांना त्रास दिल्याशिवाय तुम्हा दोघांना करमत नाही का? का सारखे त्यांना हसत असतात, चिडवत असतात? तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, हो ना पंकज दादा, हे सगळं तू चुकीचं करतोय. तेव्हा पंकज लागतो, सॉरी चुकलं माझं. आता मात्र सुधाकर भाऊंनाही वाईट वाटतं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, रिया तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ, ते आहेच तसले. आपला घ्या नाश्ता करून, चला पटकन. असे म्हणत आता सगळ्यांचा इथे नाश्ता वगैरे झालेला असतो. असाच आता हिंडत फिरत दिवस संपलेला असतो. संध्याकाळची वेळ पुन्हा झालेली असते. आता मात्र इथे सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. आता रिया ही मस्त हेडफोन कानात घालून आता गाण्याबरोबर मस्त डान्सही करत आता आपल्या रूमजवळ आलेली असते. आता मात्र नाचत गात असलेल्या रियाला कसल्या तरी घुंगरांचा आवाज येऊ लागतो. आता रिया पटकन आपल्या कानातले हेडफोन काढते आणि आजूबाजूला मागे पुढे बघू लागते. अरे बापरे, घुंगरांचा आवाज कुठनं येतोय? असे म्हणत आता ती आपल्या रूमच्या खिडकीतनं आतमधने डोकावून बघते आणि मला लागते, कोणी आहे का, कोणी आहे का तिकडे? त्याच वेळेस आता त्यांच्या रूममध्ये तिला एक सांगाडा दिसू लागतो, असा लटकताना रूममध्ये. आता मात्र रिया जोरजोरात ओरडू लागते, अरे बापरे, हे काय, हे काय? रवी, रवी लवकर ये. आता मात्र रियाने भिंतीला असं आपलं तोंड झाकून ठेवलेलं असतं आणि जोरजोरात ओरडत असते. त्याच वेळेस आता रियाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येतात सगळेजण धावत येतात. रिया काय झालंय, काय झालंय? तेव्हा रिया म्हणू लागते, रवी, रवी आतमध्ये काहीतरी आहे, आतमध्ये कोणीतरी आहे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, कुठे, तुमच्या रूममध्ये का? तेव्हा रिया म्हणू लागते, हो मी पाहिले खिडकीतनं, कोणीतरी आहे आतमध्ये. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, घाबरू नको, हे बघ मी रूममध्ये जाऊन बघतो, चला बरं. असे म्हणत सत्या पटकन रूमचा दरवाजा उघडतो. सगळेजण आतमध्ये आलेले असतात, पण रूमचे लाईट बंद असतात ना, सगळीकडे अंधार असतो. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागते, फुसक्या बघत काय बसलाय, लाईट शोध, कुठेतरी आहे, बटन असेल तिथे तिथे कुठेतरी शोध आणि लाव पटकन. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, इथे मला नाही सापडत, मला खूप भीती वाटते. तेव्हा सत्या म्हणू लागते, बिंडोक, अरे तिथेच बटन असेल, शोध ना पटकन, इकडे कुठे दिसत नाहीये. तेव्हा निरुपा म्हणू लागते, शोध ना पंकज, अरे कोणीतरी आहे इथे, आपल्याला पकडायचंय त्याला, आवर पटकन. आता मात्र कसं बसं पंकजने घाबरत घाबरत तिथे बटन शोधलेलं असतं आणि लाईट लावताच आता सगळेजण जणू अशा बुक्क्यांच्या माराने कुणाला मारणार आहे अशा तयारीत असतात. आता मात्र समोर बघतात तर कोणीच दिसत नाही. तेव्हा लगेच सत्या मला लागते, हे रिया, अगं कुठे कोणी इकडे, तू तर बोलली की कोणीतरी आहे रूममध्ये, कोणीच नाही आहे. तेव्हा रिया म्हणू लागते, नाही इकडे एक स्पूकी होता, होता इकडे एक स्पूकी. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय म्हणजे कोण असतं? त्यावर लगेच आता रिया अशी ॲक्शन करून दाखवते, असा असा लटकलेला होता, हालत होता. तेव्हा सत्या म्हणू लागतो, म्हणजे सांगाडा का? तेव्हा रिया म्हणू लागते, हो हो तोच तोच, असा लटकलेला होता, मी बघितलं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय सांगाडा? आता मात्र पंकजचे तर लाईट लागलेले असतात. बापरे बेबी, सांगाडा पण आला, आता आपलं काही खरं नाही. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, रिया अगं तुला भास झाला असेल. तेव्हा रिया म्हणू लागते, नाही बाबा, तो भास नव्हता, मी खरंच बघितलाय हो, खरंच होता इकडे सांगाडा. त्याच वेळेस आता लगेच रूममध्ये सोनाली येते आणि म्हणू लागते, काय झालंय गाईज, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आता मात्र रिया हो म्हणू लागते. पंकज, सत्य, नाही 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 नाही, हिला काय प्रॉब्लेम सांगावा, हीच मोठा प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटू लागतं. आता मात्र लगेच सोनाली म्हणू लागते, काय झालंय मला सांगाल का? तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, ए कुठे गेली होती तू, तू दिसली नाही, कुठे होती, लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच आता सोनाली म्हणू लागते, मॅडम काल मी तुम्हाला किस दिली आणि मी तिकडनं निघून गेले, माझी ड्युटी संपली होती. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय मला किस, तू मला किस कधी दिला? ए उगाच काहीतरी खोटं बोलू नको. सगळेजण मात्र हसू लागतात. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरुपा अगं किस म्हणजे चाव्या, चाव्या म्हणतायत त्या. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो चाव्या, मला वाटलं ते दुसरंच काहीतरी बोलली की काय. त्यावर आता लगेच सत्या म्हणू लागतो, निरुपा ऐकून घेत जाय आणि मग बोलत जा. तेव्हा निरुपा म्हणू लागते, मग त्यानंतर कुठे गेली तू? तेव्हा सोनाली म्हणू लागते, मग माझी ड्युटी संपली आणि मग मी घरी गेले. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय मग मी रात्री कुणाला धडकले होते, कुणाशी बोलले होते, तू नव्हती?
तेव्हा सोनाली म्हणू लागते, नाही मी कशाला खोटं बोलू, मी खरंच नव्हते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अहो या हॉटेलमध्येच गडबड आहे, नक्की या हॉटेलमध्ये गडबड आहे, आपल्याला हे हॉटेल सोडावं लागेल, चला पटकन. असे म्हणत निरुपा सुधाकर भाऊंचा हात धरून ओढतच रूममध्ये घेऊन जाते. त्याच वेळेस सत्या, मीरा, रवी, रिया आणि पंकज व देविका सगळेजण आता सोनालीपासनं असे दूर दूर उभी राहतात. अरे बापरे, ही पण एक भूतनीच दिसते. सगळेजण घाबरलेले असतात. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागते, सोनाली हे बघ, तू जर खोटं बोलत असशील ना तर मी सोडणार नाही हा, आम्ही लय डेंजर हाऊस. सत्यदादा म्हणतात मला सांगलीचा. हां, जर का खोटं सांगत असली, तू नक्की रात्री इथे नव्हती ना. तेव्हा सोनाली म्हणू लागते, मी का खोटं बोलू, मी खरं बोलते. अहो मी खरंच नव्हते ड्युटीवरती. आणि हे बघा, मी जर असं खोटं लपवलं किंवा काही खोटं सांगितलं तर आमचंच हॉटेलचं नुकसान होणार की नाही. अशाने कस्टमर कशाला थांबतील इथे. हे बघा, मी खोटं नाही सांगत, मी खरंच सांगते. हे बघा, मी रात्री नव्हतेच. आता मात्र लगेच सत्या मला लागतो, बरोबर ठीक आहे, पण जर काही गडबड करत असशील ना तर आमच्याशी गाठी आहे, नीट लक्षात ठेव. चला चला इकडनं निष्ठा. असे म्हणत आता रवी, रिया, पंकज, देविका सगळेजण आता मात्र सोनालीपासनं पटकन तिकडनं निष्ठून घेतात. सोनाली मात्र आता सगळे गेल्यानंतर जोरजोरात हसू लागते. तर इकडे आता लगेच सत्य म्हणू लागतो, चला चला आपल्याला निरुपाला थांबवावं लागेल, चला पटकन. सगळेजण आता निरुपाच्या रूममध्ये येतात. तर तोपर्यंत निरुपाने आता बॅग भरायला सुरुवात केलेली असते. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा अगं ऐकून घे, असं तडकाफडकी कोणी हॉटेल सोडतं का. अगं किती मस्त हॉटेल आहे निरुपा, आपल्याला एन्जॉय करायचं इकडे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही 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 नाही, मला या हॉटेलमध्ये 1 मिनिट बी थांबायचं नाही, गडबड हॉटेल हे, चला पटकन आवरा. असे म्हणत आता हॉटेलचं जे काही सामान असतं ना, क्रीम वगैरे, शॅम्पू वगैरे काय जे असेल टेबलवरती, ते सगळं काही निरुपाने बॅगेत भरलेलं असतं. आता मात्र लगेच सगळेजण रूम मध्ये येतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरुपा अगं असं काय करते, आपण फिरायला आले ना, मग काय चालली तू लगेच. हे बघ निरुपा, आपल्याला थांबायचं आहे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, गप्प बैस, मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे, मला घरी जायचं आहे, आता कुणी काही बोलणार नाही या. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, मॉम अगं आपण घरी जाणार आहोत, पण तू या हॉटेलच्या वस्तू का भरल्यात बॅगमध्ये. तेव्हा निरुपा म्हणू लागते, मग असू दे की, घरी जाऊन लावूया आपण हा शॅम्पू, ही क्रीम वगैरे सगळं काही मी घरी जाऊन वापरणार आहे. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, पण आई अगं असलं घरी घेऊन जाणं अलाउड नाही आहे गं, हे घरी घेऊन जाता येत नाही मम्मा, ऐक असं करू नको. असे आता पंकजही तिला समजावू लागतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, गप्प बसा, उगाच शहाणपणा शिकू नका, मला काय न्यायचं काय नाही मला चांगलंच माहिती, मी घेऊन जाणार आहे. असे म्हणत आता ज्या कॉटवरती उषा असतात ना, त्या उषा देखील आता निरुपाने बॅगेत भरायला सुरुवात केलेली असते. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो, काय चालू आहे आईचं हे. त्याच वेळेस खिडकीतनं मात्र आता सोनाली डोकावून हे सगळं बघत असते आणि यांच्याकडे बघून हसत असते. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, निरुपा तू या ज्या काही वस्तू भरल्यात ना या हॉटेलमधल्या, या जर त्या छायाने झपाटलेल्या असतील तर मग जर आपण हे हॉटेल सोडून घरी जरी केलं ना तरी ती छाया आपल्याबरोबर घरीसुद्धा येईल, मग बस त्या छायाला सांभाळीत घरी. तेव्हा निरुपा म्हणू लागते, गप्प बैस, माझी मस्करी करू नको, माझ्या डोळ्यांवरती विश्वास आहे, या गोष्टींमध्ये असं काही नसेल, हे घरी वापरायला होईल की. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, प्लीज आई असं नको करू, आपण एन्जॉय करायला आलो आहे ना, त्यामुळे प्लीज ऐक माझं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही हा, इकडे 2-2 भूतणे आहे, इथे काय एन्जॉय करणार आहे आपण, चला माझं ऐका तुम्ही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरुपा अगं घरी जाऊन हा प्रॉब्लेम घरी नेण्यापेक्षा ना आपण याची पोलखोल इथेच करून टाकूया ना. आत्तापर्यंत आपल्याला त्या दोघी दिसल्यात की नाही, मग आपण बघूया नेमकं हे कोण करतंय काय करतंय, आणि आत्तापर्यंत त्या छायाने आपल्याला काही नुकसान तर केलं नाही ना, मग आपण बघूया ना ती अजून काय करते, आपण इथेच त्याचा सोक्षमोक्ष लावून टाकूया. तेव्हा निरुपा म्हणू लागते, पण तिने जर आपल्याला झपाटलं तर. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरुपा तू काळजी करू नको, तुझा हा सत्या तुझ्याबरोबर सावलीसारखा राहील, तुला ती काही करणार नाही, मग तर चालेल. तेव्हा निरुपा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, ठीक आहे ना, राहायचं ठरलंय ना, मग त्या वस्तू काढून टाक. आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो, हो मम्मा त्या वस्तू काढून टाक गं, त्या अलाउड नसतात गं घेऊन जाण्यासाठी.
आता मात्र लगेच सोनाली खिडकीतनं डोकावून त्यांच्याकडे बघून हसत असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे रात्र होताच आता सत्या रूमच्या बाहेर निघालेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, कुठे चाललाय तुम्ही? त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, नेमकं ही छाया आणि ही सोनाली हे काय प्रकरण आहे ना, हे मला शोधून काढावंच लागतंय. आता बास, आता पुरे झालं. मला तर असं वाटतंय धूमकेतू, नक्कीच हे कोणाचं तरी मोठं कारस्थान दिसतंय आणि हे कारस्थान कुणाचं आहे हे मी शोधल्याशिवाय राहणार नाही. मग ते भूताचं असू नाहीतर माणसाचं असू. असे म्हणत आता सत्या रूम बाहेर आता त्या छाया आणि सोनालीचा पर्दाफाश करण्यासाठी निघालेले असतो. त्याच वेळेस आता मीराला मात्र खूप भीती वाटायला लागते. कारण अचानक रूममध्ये लाईट बंद होतात, चालू होतात. निरुपा सगळेजण इकडे घाबरलेले असतात. आता मीरा मात्र जोरजोरात ओरडू लागते, कोण आहे तिकडे? दरवाजा कोण वाजवतंय? त्याच वेळेस दरवाजा अचानक उघडतो आणि आता दरवाजातनं फक्त मेणबत्ती आलेली असते. ती मेणबत्ती रूममध्ये इकडून तिकडे फिरत असते. आता मात्र जोरात मीरा ओरडू लागते. आता हे सगळं कारस्थान नेमकं कुणाचं असेल? कोण नेमकं गायकवाड फॅमिलीच्या मागे लागलं असेल हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.